खरंच याड लागलंय शेतकऱ्यांना. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विशाल वसंत पवार आपल्या ॲग्रोकिंग टुरिझम या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आज आपण देशिंग या भागामध्ये क्षीरसागर हे शेतकरी ऊस शेती करतात आणि मागच्या आपण व्हिडिओमध्ये सांगितलं की रासायनिक खताचा वापर न करता आपल्याला शेती करता येऊ शकते, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. पण आता आपण या शेतकऱ्यासोबत जी चर्चा करणार आहोत, या शेतकऱ्यांनी अत्यंत कमी रासायनिक खताचा वापर करून एकदम चांगल्या पद्धतीचा ऊस कमी कालावधीमध्ये आणलेला आहे. ह्यातली काय त्यांची सूत्र आहेत, काय वापरतात, त्याची आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. प्रथमतः आपली ओळख करून द्या. मी अण्णासू क्षीरसागर, हा. राहणार मोरगाव. किती वर्ष झालं ऊस शेती करताय? हे मी आता 5-6 वर्ष झाली करतोय. 5-6 वर्ष झाले. हम्म. मग तुम्ही ही ऊस शेती करत असताना पहिलं रासायनिक खताचा वापर करत होता का काय जैविक, कसं काय अति करताय? जास्त करत होतो, जैविकचा जास्त कधी केलाच नव्हता. आणि रासायनिक शेतीवर जास्त फोकस होता. हा, जास्त भर होते. आता कुठली व्हरायटी लावली? ही 8632 आहे. 86-032. आणि ही समोर आता ही खोडवा आहे का लागण आहे का खोडवा आहे? हे निडवा आहे. निडवा आहे. निडवा आहे. मग एवढं चांगलं आता पीक आलेलं दिसते तुमची. मग आता ही किती फुटावरती लागण आहे? हे 5x1 वर आहे. 5x1 वर आहे. हम्म. मग ते लोक आता मशीन कटिंग करायला लागल्यामुळे म्हणतात की 4.5 फुटाची सरी पाहिजे. तर तुम्ही मशीन कटिंग करत नाही अजून? नाही, मशीन कट केलंच नाही ना अजून. केलंच नाही. नाही केलं. मग 86-032 हा मूळचा वाण आहे. हा तुम्ही कुठनं आणली? जी रोपं आणली की कांड्या लावल्या? रोपं आणली आम्ही. रोपं कुठनं आणली? मालगाव. मालगाव मधनं. हम्म. चांगली रोपं मिळते ती? चांगली रोपं मिळाली आम्हाला. मग आता ह्याला तुम्ही जी सऱ्या सोडल्या, 5 फुटाची सरी सोडली म्हणता, हम्म. लागण कधी आहे? ही लागण आहे ना? हा, लागण आहे. आता या ऊसामध्ये तुम्ही रासायनिक खताचा वापर किती करताय? किती टक्के करताय? 50%. पहिल्या वर्षी 50%. हा. दुसऱ्या वर्षी 25%. हा. परत 15%. हा. 15% कंटिन्यू. 15% कंटिन्यू. मग जास्त करून तुम्ही त्या बॅक्टेरियावरती बॅक्टेरिया कामकाज चालवताय. काम. पाट पाणी देताय का ठिबकनं? ड्रिपनच. ड्रिपनं. पाट पाण्याचा विशेष ठेवलेला नाही. पाण्याचा विषय नाही. मग पाला कुजवल्यानंतर तुम्ही म्हटला की मगाशी सेंद्रिय कर्बाविषयी तुम्ही सांगत होता. सेंद्रिय कर्ब म्हणजे काय झालं पाहिजे त्या जमिनीमध्ये ती तयार होईल? आपले नत्र, स्फुरद, पालाश हे हा. घटक आहेत, हे जे जास्त वाढले पाहिजेत आपल्याला. वाढले पाहिजे ते. मग रासायनिक न टाकता हाय त्या जमिनीतला पाला पाचोळा तिथं गाडून वाढवायचं. मग किती त्या असं झाडाचं अन्न ते स्वतः तयार करून हा. परत आपल्याला त्यानं हे दिलं पाहिजे ना, त्यावेळेला. उत्पादन दिलं पाहिजे. हा. म्हणजे जी केमिकलनं म्हणत असतो की आपण जमिनी बाद होतात, होय. तोटे भरपूर आहेत ह्याचे. बरोबर आहे. रासायनिक खताचे रासायनिक खताचे दुष्परिणाम तोटे याचा भरपूर. मोठ्या प्रमाणावर आहे. आता तुम्ही इथं 9 प्रकारचे बॅक्टेरिया तयार करताय किंवा ज्या ट्रायको, सुडो-बिडो वगैरे हे सगळं तुम्ही करून ही शेती करत आणलेली आहे. आता जवळपास मला वाटतं सप्टेंबरची तुम्ही लागण आहे म्हणताय. सप्टेंबर. मग आता या 7 महिन्यामध्ये जवळपास किती कांड्यावर ऊस गेलाय? 12, 13, 14. 12, 13, 14 कांड्यावरती. सरासरी 13 तरी आहेतच. 13 कांड्यावरती तर ऊस आहे. हे शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की रासायनिक घातल्याशिवाय शेतीच होत नाही, शक्य नाही. नाही. चुकीची समजूत आहे शेतकऱ्यांची. चुकीची समजूत आहे. मग आता ह्याला जैविक वर जेवढा जास्त भर देईल तेवढा हा. माणूस रासायनिक कमी करून जैविक वर भर जास्त दिला की जास्तच हे होणार आहे ना आपलं. जास्त होणार आहे. हम्म. आता ते मगाशी एक शेतकरी म्हटले की 4.5 फुटाचे लागण असलं तर मशीन ऍक्युरेट तोडतंय. 5 फुटाची पण काय अडचण नाही साहेब. हा? 5 फुटाची पण काय अडचण नाही तशी मशीनला. मशीनीनं. मग मशीन तोडल्यानंतर लोकांचं मत असते की भरपूर प्रमाणात नुकसान होतं, परवडत नाही मशीन. असं काय वाटतं तुम्हाला? आता आम्ही तर अजून मशीन तोडलं नाही. हम्म. पण भविष्यात तोडायला लागलं तर त्यावेळेला बघायचं मग. आता मग काय. हा, मजुराची जर उपलब्धता आता कमी झाली, कारखान्यांना सुद्धा कसं टोळ्या पळून जाणं होय. हे ते, मग ते आपसूकतेपणा शेतकऱ्याच्या शेवटी अंगावर भुर्दंड बसत असतोय त्याचा. होय. बरोबर आहे का? 86-032च व्हरायटी का निवडली? 265 किंवा दुसऱ्या इतर व्हरायटी ऊसाच्या आहेत त्या का नाही निवडल्या? नाही, पहिल्यापासून आपल्याला 86-032 आपण जसं ऊस करतोय तसं 86-032 आपल्याला बरी वाटते. हा, म्हणजे इतर ऊसापेक्षा ऊसाच्या व्हरायटीच्या तुलनेत बाबांनो तुम्ही 86-032 तुम्हाला योग्य वाटते व्हरायटी योग्य वाटते उत्पादनासाठी की? उत्पादनासाठी पण आणि सगळ्याच काय ह्याच्यासाठी. पाला कुजण्यासाठी किंवा फुटवा निघण्यासाठी. लोकांचं म्हणणं असतं की बाबा यात हुमणीचा प्रादुर्भाव होतो 86-032 मध्ये. मुळ्या गोड असते, त्या हुमणी जास्त होती. असा काय प्रादुर्भाव? नाही, आम्हाला तर काही जाणवलं नाही तसं. हुमणीच्या नियंत्रणासाठी काय करता तुम्ही? आम्ही हुमणीच्या नियंत्रणासाठी बीएम आणि VPN या 2 गोष्टी वापरतो. VPN आधी सोडलं की 8 दिवसानं परत BM सोडतो आम्ही.
की लागण करायच्या अगोदर जूनला अडसाली लागणीला जूनला सोडतो. हा. जूनला सोडलं की परत मग पुढल्या वर्षी जूनला येतं. हम्म. परत जूनला सोडायचं, परत ते कंटिन्यू राहतं, ते म्हणजे त्यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव अजिबात होत नाही. होत नाही. मग काहीच होत नाही का थोडाफार होतोच? नाही नाही, अजून तर काय जाणवलं नाही. आता गेल्या वर्षी सोडलं होतं लागण करताना, हा. जूनला सोडले. हम्म. आता ह्या वर्षी जूनला सोडणार. आता तुम्ही स्वतः तयार करता का मार्केटमधून मार्केटमधून. उपलब्ध करून घेता? मार्केटमधून. फक्त पावसाचा कालावधी चालू झाला की त्या कालावधीत सोडून सोडून द्यायचं? द्यायचं. त्या- जेवढा ओलावा जास्त असेल तेवढं ते काम चांगलं ते करतं ना, त्याच्या अंगावर बॅक्टेरिया बुरशी हम्म. वाढून बाबांनो मरून जातात ते मरून हुमणी. जाते. आता तुम्हाला माहिती आहे का ऊसाचा किती पाला कुजवल्यानंतर आपल्याला 1 किलो नत्र तयार होईल? नाही साहेब, एवढं कसं असतं की एका एकरातनं आपल्या जवळपास 5 टन पाला तयार होतो. हम्म. 5 टन. हम्म. 50 किलो म्हणजे ह्याचा तुम्ही मगाशी कार्बनचा विषय काढला. कार्बन तुम्ही म्हटला हम्म. वाढला की बाबानो आपल्या जमिनीमध्ये कार्बन 1च्या आत आल्यामुळं लोक खताचा वापर मोठ्या प्रमाणात जास्त करतो. करायला लागले. होय, त्यामुळे जमीन नापीक होण्याची क्षमता वाढायला लागली. वाढायला लागली. चान्सेस जास्त जमीन नापीक होण्याची वाढली. लोकांना तात्पुरते रिझल्ट दिसायला लागले. पण जमिनीतला जो ऊसाचा पाला आहे तो जागेवर कुजवला तर 50 किलोचा पाला कुजवला तर जवळपास 1 किलो नायट्रोजन आपल्याला तयार होतं. होय. मग 5 टन पाला कुजवला तर आपल्याला 100 किलो नायट्रोजन तयार होणार आहे. होय. त्याचं जर आपण युरियात रूपांतर केलं तर आपल्याला 46 किलोच्या पोत्या माग 46% नायट्रोजन ही 100 किलो मागे मिळत असते. होय. गोणी 45 किलोची म्हणजे जवळपास 2 युरियाची ठिके प्लस 10 किलो युरिया घातल्यानंतर आपल्याला 46 किलो नत्र मिळणार आहे. होय. मग आपल्याला 100 किलो नायट्रोजन 5 टनातनं तयार होत असेल तर ऑलरेडी आपल्याकडे 217 किलो युरिया 5 कुजवल्यावर होणार आहे. 5 कुजल्यावर होणार आहे. मग हे शेतकऱ्यांच्या लक्षात कधी येणार असं तुम्हाला म्हणायचं? नाही, आता काय सगळ्यांना सांगायला लागलोच आम्ही, जागरूकता तुम्ही स्वतः करायला लागला. करायला लागलोय आम्ही. बरं तुम्ही ही जे जैविक प्रोडक्ट तयार केलेत हम्म. हे शेतकऱ्यांना तुम्ही विकत देता का नाही नाही, पैसा स्वतःसाठी. कमवण्याच्या उद्देशाने नाही, केलंय नाही. का स्वतःसाठी? स्वतःसाठी केले. आणि जर शेतकरी आला तर त्याला मोफत मार्गदर्शन करायचं. मोफत मार्गदर्शन करणार. लोक म्हणतात की 400 टन 200 टन 300 टन ही ऊस शक्य आहे का? एवढा उत्पादन निघणं शक्य आहे का? आम्हाला तर काय वाटत नाही एवढं. किती ऍव्हरेज किती उत्पादन निघलं पाहिजे? म्हणजे 12 महिन्याचा समजा ऊस असला 15 महिन्याचा असला 18 महिन्याचा असला काही काही जण 22 महिने ठेवतात ऊस. एक तसं- 18 महिन्याच्या ऊसाचं सरासरी एक 70 ते 80च्या आसपास, 80-85. 80-85 टन. मग ही जी 150 टन 200 टन सांगते ती कोणत्या बेसिसवर सांगते? आपल्याला तर काही कल्पना नाही साहेब. शक्य आहे का? म्हणजे तुमच्या एक मला काय सामान्य वाटत शेतकरी म्हणून, कारण कसं होतंय जर 150 टन प्रत्येक शेतकऱ्याचा ऊस निघायला लागला होय. तर बघण्याचा दृष्टिकोन बदलतो की शेतकऱ्याला एवढा नफा मिळतो. होय. प्रत्यक्षात तेवढा नफा मिळतो का? नाही नाही, मिळत तेवढं उत्पादन निघतं का? नाही, निघत नाही. सामान्य शेतकऱ्याला तर निघत नाही ते. नाही, जरी कितीही भारी शेतकरी असला हम्म. जमिनीत किती खतं घातली तर ते एवढं उत्पादन शक्य आहे असं म्हणतो मी. नाही नाही, मला तर काही वाटत नाही. वाटत नाही. नाही नाही. ह्याविषयी म्हणजे शेतकऱ्यांच्या सुद्धा लोक युट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा इतर माध्यमातून लोक बघत असतात व्हिडिओ की बाबानो एवढं उत्पादन निघलंय मग मी असं केलं तसं केलं लोक सांगतात, पण एवढी शक्य नाही उत्पादन. नाही नाही, शक्य नाही. आता ही असेल, कोणाला तरी असेल, पण हा. ते एकदा निघालं, पुढल्या वर्षीचा व्हिडिओ त्यांचा येतोय का बघा. हा, म्हणजे कंटिन्युएशन नाही राहत. हा. त्यात उत्पादनात सातत्य राहत नाही. मग आपलं कंटिन्युएशन ठेवलं पाहिजे आपण. भलं 60 टन निघू दे, पण प्रत्येक सातत्य वर्षी राहिलं पाहिजे. सातत्य त्यामुळे राहिलं पाहिजे ना त्यात. ड्रिप मधनं काही खतं देता का तुम्ही? लिक्विड फर्टिलायझर असतील किंवा काय लिक्विड फर्टिलायझर अजून तर काही दिलं नाही. दिले नाही? तुम स्वतःचे बॅक्टेरिया असल्यामुळे स्वतःचे तुम्ही bacteria लिक्विड असल्यामुळे दिलेलं फर्टिलायझर देतच नाही. कारण ऑलरेडी जमिनीत आता सध्या झिंक आहे, फॉस्फरस आहे. हा. आपण सोडलेलं पहिलंच. हा. पहिलं ज्यावेळेला आपण रसायन वापरले त्याचं झिंक आहे, रसायन फॉस्फरस आहे, बाकीचे घटक आहे त्यात, ते सगळं उचलून द्यायचं काम करते ते. करायलाच लागलेलं आहे. जैविक सोडतोय ते आपण, त्यामुळे काही अडचणच नाही ना, त्याची द्यायची काही गरजच नाही लागली. लोकांचं मत असते की पाला जाळल्यानंतर रान एकदम साफसुथरं दिसतं, तण जळली जातात, नाही नाही. घुशी होत नाहीत, उंदरं होत नाहीत आणि फुटवा सुद्धा चांगला निघतो ऊसामध्ये, असं शेतकऱ्यांशी चर्चा करताना बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं असं मत येतं. तुमचं काय मत आहे याविषयी? नाही नाही साहेब, पाला राखून काम केलेलं चांगलं आहे ते. का राखायचं? म्हणजे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की नुकसान होते ना. नाही, नुकसान काहीच होत नाही तसं. नुकसान काहीच होत नाही तसं साहेब. मग फायदा काय त्याचा? फायदा उलट सेंद्रिय कर्ब वाढला, शेणखत घालायचं वाचलं. तुम्हाला 2-3 वर्ष तुम्ही पाला कुजवला, सेंद्रिय कर्ब वाढला, पुढल्या वर्षी शेणखत 10 ट्रॉल्या घालणार तिथं 4 ट्रॉल्या घाला.
हा म्हणजे तुमचं खर्चात बचत काय होते खर्चात त्यात बचत होते ऑलरेडी. ना. हा, पण ते लोक म्हणतात की जाळल्यानंतर रान चांगलं दिसतं आणि फुटवा चांगला येतो, पण त्यातले जीवाणू सगळे पाक मरून जातात. मरून जाते. ही जवळपास ज्यावेळी आपण पाला जाळतो त्यावेळी जमिनीचं टेम्परेचर जवळपास 1000 डिग्री सेल्सिअसला जातं. जात होय. मग जमिनीची दाहकता इतकी वाढल्यानंतर त्यात जीवाणू काय आपण जरी ह्याचा कडेला जरी उभारलं कडला तरी जरी आपल्याला- हुकलेलं तर आपल्याला त्याची दाहकता जाणवते, आपण पळून जातो ला. होय. किंवा काही काही लोक मध्ये पाला ढकलायला जाऊन मृत्युमुखी सुद्धा पडलेले आहेत. होय. मग ह्याची हे दुष्परिणाम आहेत, हे लोकांच्या लक्षात आणून आता देणं हे तुमच्यासारख्या शेतकऱ्याचं आता जवळपास कर्तव्य झालंय म्हणून समजा. कारण होय. अवेअरनेस वाढवणे, कारण बरोबर लोकांचं आहे. मत आहे की पेटवल्यानंतर चांगला आहे तो. एखाद्या आम्ही सांगण्यापेक्षा एखाद्या शेतकऱ्यांना समजावून सांगणे यातलाही फरक पडतो, कारण शेतकरी हा शेतीमधला शास्त्रज्ञ आहे. कारण नवनवीन प्रयोग एखादी कंपनी एखादा प्रोडक्ट मार्केटमध्ये आणताना पहिलं शेतकऱ्यानं काय प्रक्रिया केली त्यावरती मग सांगत असते. होय. बरोबर आहे का? होय. ती शेतकऱ्यानं तिथं केलेलं एक प्रकारचं संशोधन असते. बरोबर आहे. मग उत्पादनाच्या तुलनेमध्ये शेतकऱ्याने सेंद्रिय खताचा जो वापर केल्यानंतर फायदा होणार आहे तो केमिकलनं तेवढा नाही होणार नाही. मग आता तुम्ही ह्याचं कधी माती परीक्षण केलंय का जमिनीचं? नाही ना, या वर्षी तर काय अजून केलं नाही. आता आपल्या कवठेमंकाळमध्ये शासन मान्य शासनानं दिलेले लॅब आहेत, खाजगी लॅब आहेत, पण शासनानं अनुदान देऊन त्यांना लॅब उभा करायला लावलेले. कमी खर्चामध्ये बाबांनो तिथं त्यांना माती परीक्षण करून मिळते. किमान ऊसासाठी एनपीके घटकची तपासणी केली पाहिजे, कारण त्यावरनं आपल्या जमिनीत काय आहे. जसं की आपल्याला एखादा डेंग्यू मलेरिया झाला तर डॉक्टर काय म्हणतात, पहिल्यांदा रक्त आणि लघवी चेक करून घ्या. होय. मग ही जमीन जी आहे ती ही जिवंतच आहे ना. होय. ही जी सोन्यासारखं पिकवती ती जमीन जिवंतच आहे ना. मग तिची आरोग्य पत्रिका आपण चेक केली पाहिजे की नाही? होय. हा, आम्ही आता ह्या वर्षी जैविक वापरायचं, हा, परत पुढल्या वर्षी माती परीक्षण करायचं. आपल्या जमिनीत काय कमी होतं आणि काय वाढले हे तरी आपल्या लक्षात येईल. हा, म्हणजे जमिनीचं ज्यावेळी आपण मृदा तपासणी करू त्यावेळी जमिनीचं आरोग्य कळत. होय. त्यात प्रत्यक्ष लागणारी त्याला जी काय असतील मग खतं आपण त्यानुसार, जर युरियाची गरज नाही तर तिथं युरिया घालून उपयोग नाही. काहीच उपयोग नाही त्याचा. मग जिथं बाबांनो सिंगल सुपर फॉस्फेटची गरज नाही तिथं सिंगल सुपर फॉस्फेट घालायची गरज नाही. होय. आणि भरपूर शेतकऱ्यांचं मत असं येतं की सिंगल सुपर फॉस्फेट आणि त्याच्यावर युरिया टाकला की पाला कुजतो. ही कितपत म्हणजे तुम्हाला योग्य वाटतं? नाही नाही, मला तर काही योग्य वाटत नाही. कारण डिकम्पोजर जसं पाला कुजवतंय तसं युरिया आणि सुपर फॉस्फेट जास्त नाही एवढं काम करत नाही करत. मग तरी लोक स्वस्त मिळतं म्हणून 4-5 गोण्या आणून घालतात. कसं आहे, हे जैविक बनवायला त्रास पण तेवढा आहे. तेवढा त्रास घ्यायला पाहिजे लोकांनी. त्रास घेतला पाहिजे थोडा. भरपूर नाही, मग त्रास बाजारात- थोडाफार त्रास होतो. मग थोडाफार त्रास होते. मग बाजारातली खतं कसं आहेत, आणायची दुकानांना टाकायची, विस्काडायची, मोकळा झाला मोकळा झाला शेतकरी, शेतकरी. आपला घरी जायला मोकळा. घरी जायला मोकळा झाला. मग अशी मामा या की तुम्ही, तुमचं या इथं महत्वाचं, तुम्ही यामध्ये मार्गदर्शन करत होता या. आता ही नवीन युगातली झाली आमची शेती. तुम्हाला काय म्हणजे काय वाटतंय ही शेती बघून? आता समाधान आहे. ही तुमचं स्वतःच आहे का कसं? हे आम्ही वाटणी केलेलं. वाटणीने केलंय. पहिली शेतीमध्ये जी शेती होती, जी जमीन होती ती तशी आता राहिल्या का? जमिनीची गुणवत्ता ही कमी झाली, क्षार कमी झाली. का बरं? का कमी झाले? जबाबदार कोण आहे याला? रसायन खतानं. हा, रासायनिक खतानं. आता आपलं शेणखत टाकत होते, एकरा जवळ हळद होती. हळदीला 25-30 बैलगाड्या टाकत होती, अर्ध्या एकराला. आता कोण टाकत नाही, खतच टाकायची बंद झाली. विकत आणणे टाकणे. लागवड आणायची रसायन तेवढी फेकली की शेतीला हे झालं काम. समाधानापुरतं आहे. समाधानापुरतं आपलं. मग आता ही पाला राखलाय त्याचा फायदा होईल वाटतंय काय? माग पाल्याचा फायदा चांगला आहे. चांगला आहे. काय काय फायदा होतोय तुम्हाला काय वाटलं? म्हणजे त्यांचा आता त्यांनी सांगितलं, तुम्ही पाला एक कुजल्यामुळे रानाचा पोत चांगला होतो. चांगला होतो. रान मोकार राहते. मोकार म्हणजे भुसभुशीत राहतं, या हवा खेळत राहत्या, त्यामुळे वाढतंय लवकर पीक. आता तणनाशक मारतोय ना, तणनाशक मारलेल्या आणि बिन भांगरून जे काढतोय ना, त्यात फरक पडतोय. फरक पडतोय. एक नंबर फरक. जे रान जळतंय ना तणनाशक मारून त्याचा अंश कमी होतोय. म्हणजे त्यातले जीवाणू मरते तुम्हाला म्हणायचं आहे? होय, मरते ते. भांगलून करा आणि तुम्ही आता हे ट्रॅक्टरनं रोटर मारून पेरतोय, त्याच्याबरोबर ते बैलांना नांगरून केलेलं पीक कसं येते बघायचं. ट्रॅक्टरचं रोटरचं नुसतं पावडर लावलं आहे. पावडर लागले म्हणे. पाण्यात काही बचत होते का पाला घातल्यामुळे? पाणी रान हडकू देत नाही. अडकू देत नाही. किती दिवस पाणी म्हणजे द्यायला लागत नाही? 4-5 दिवसाला तर पडते.
4-5 दिवसाचा 8-10 दिवसाला द्यायचे, 15 दिवसांनी दिलं तर बी चालते पण 15 दिवस काय जमीन काळी असली तर महिन्यात दम काढत आहे. आता एवढं 45 डिग्री सेल्सिअसला तुमचं ही 12-13 कांड्यावर एकदम हिरवा कवकवीत ऊस आहे. पण ते लोक मध्ये ते एरियाच टाकायला लागतोय त्याशिवाय चांगले येत नाही. हिरव्यानं बी काम थोडं करते नाही असं हा. नाही, जरा झटका देतोय, पण तात्पुरता देत आहे, तात्पुरता देते, जरा समाधान होते नाही. आता ते सातत्य राहत नाही ना. सातत्य राहत नाही. शेतकऱ्याचं तात्पुरतं समाधान व्हायला एरिया तात्पुरतं चांगला आहे. समाधान. हम्म. मग ते लोक म्हणते ते म्हणजे प्रत्येक दोन्ही बी पाहिजे, शेणखत सातत्य. आणि युरिया टाकला तरच मग ते पीक उठते. हा. निवळ शेणखतानं हे नाही, युरियावर नुसता किती बी टाका, एवढं टाकून बघितले आम्ही झाडाला. झाडाला, काय एवढं टाकून बघितलं मग का उठून. म्हणजे काय लोक म्हणते ती प्रत्येक पाण्याला एक पोतं सोडून द्यायचं नाही काही समाधानासाठी. आता काय DAP हे जरा खत मिक्सर खत वापरली पाहिजे, ते DAP असले 20-20 euro हे जरा चांगलं हे काम काम करा. दम धरून. युरिया तेवढा झटका देते, काळोखी धावते, आणि पुन्हा हाय त्या स्टेपला हाय त्या स्टेपला नेऊन ठेवते. आणि म्हणजे लोक ते एरियाच म्हणते की मागाय भांडणं करते की एरिया नाही मिळणार, थोडक्या कमी पैशात आहे ते स्वस्तात आहे म्हणून म्हणजे युरिया वापरायचा. युरिया वापरायचा. किंमत वाढवली पाहिजे एरियाची, होय, होय. नाही त्याशिवाय दुसरी खत. वाढवूनच चाललंय. आता तुम्ही मग ती एरियाची तुम्ही सांगताय की किंमत वाढवली नाही पाहिजे. मग आता हे नाही सांगतात की बाबा आम्ही ही जी शेती करायला लागलोय त्यात आमचं जवळपास 70% आता बचत व्हायला लागल्या खतात. मग ती खतात बचत झाली म्हणजे पैसा वाचायलाच की शेतकऱ्याचा. आता हे वडा जे धरून आहे आड्या, हा. शेतकरी ऊस पिकवा ऐकत नाही. आम्ही वड्याच्या पड्याला आहे, हे ऐकत नाही ते. ऐकत नाही ऊस. म्हणजे काय वड्यात बदल आहे का? हे काळजीपूर्वक करते नाही, तिकडे वडे पलीकडे काळजी नाही. उगून लावायचं आणि त्याला लागवड टाकले नाही. पाणी पाठाण द्यायचं, पाटान पाणी द्यायचं, सोडून द्यायचं, ते बघ. मग एवढं पैसा खर्च करून परवडतंय कसं मग ते ऊस? 30 टन ऊस निघाले, मग काय परवडते सांगा. 30 टन एकरात ऊस निघायला लागलाय. हा. मग ही चूक आपलीच आहे ना. आता रासायनिक आम्ही खताच्या सांगली कारखान्याला सुद्धा हा. ऊस तोडाय होतो. हा. त्या आकाशवाणीच्या इकडे गेलं, हम्म. ऊसाचं वजन भरपूर आहे. हा. आणि नांद्र वसकडे गेलं हम्म. तोडायची दमवायचं सगळं. नाही, उत्पादनच खालावतंय. बैलगाडीनं ऊस तोडलाय 4-5 वर्ष चांगली कारखाना. बैलगाडीनं ऊस तोडलाय कारखान्यासाठी. हा, तुम्ही इथनं जाऊन बर. 4-5 वर्ष. मग तुमचं म्हणणं आहे की खत जिथं वापरते तिथं नुकसान 100% आहे. आणि पाणी सोडून देते नदी काठच्या भागाला नाही, पाणी सोडून देते. आपल्या मग भागात. त्यांच्या जमिनी बाद व्हायला लागली त्या म्हणून. आपल्या भागात हा. अजून पाणी माफीक मिळते, त्यामुळं पाणी लय मिळालं नाही पाहिजे म्हणजे शेतकरी. पाणी नाही मिळालं म्हणजे सोडते ती मग. पण ही म्हणते माफीक येते हातपर. नाही आता इथं हिने ठिबक केलंय बरं का. आता इथे दिसतंय आपल्याला बाकीचं सगळं वाळच दिसायला लागले तेवढंच मध्ये. त्यांचं म्हणणं आहे की गरजच नाही पाण्याची एवढी त्या पिकाला. गरज नसताना काय म्हणून पाणी द्यायचं म्हणते ते. पावसाळ्यात तर पाणी द्यायची गरज नाही. आता 45 डिग्री टेम्परेचरला ती म्हणते 15 दिवसात पाणी ठिबकनं सोडलं तरी बाद झालं म्हणते ते. 9व्या दिवशी 10व्या दिवशी तरी बी गारा होते नाही, 2-3 दिवस सोडलं हा. की रान सगळं पाणी. वर्षाला किती राहायला पाहिजे नफा या घरात शेतकऱ्याला? अपेक्षित नफा सांगा, सगळा खर्च जाऊन तेव्हा शेती ऊसाची परवडते आपण म्हणे. तर ह्या वर्षी काढणार आम्ही. नाही एक अंदाज सांगा मामा, तुमचं मत काय आहे? किती राय पोरं बाळायचे शेवटी जगवायचे ते आपल्याला. संसार आहे आपला, दवाखाना आहे. एकरात किती उत्पन्नच लाखावर निघत नाही, मग त्यात किती राहायचं. हा मग तीच आपल्याला तेवढी मजुरी निघते आणि उत्पन्न नाही, नफा नाही, काय झालं. म्हणजे हाय तिथं जेमतेम चालू आहे. मग एखादा माणूस बाबा आपल्याला आजारी पडला तर मग सरपड उरत्या ना, इकडे पळ तिकडे पळ असं होतं. उचल इकडच उचल तिकडच उचल. आता ही जी तुम्ही PMLS चा जो बॅरेल बनवलाय ह्यामध्ये नक्की काय काय घटक तयार करून घालता आणि ह्याचा काय म्हणून उपयोग होतो पिकाला? त्याच्यामध्ये गुळ शिजवून घालतो आणि बटाटू शिजवून घालतो. साली काढून बटाटू शिजवून घालतो. त्याला प्रत्येक महिन्याला एक अर्धा किलो गुळ, अर्धा किलो बटाटू देतो. आणि हे पॅसिलोमायसिस ह्याच्यासाठी आहे, नेमॅटोडच्या गाठी असतात ना त्या नियंत्रण येण्यासाठी. नियंत्रणात येण्यासाठी. नियंत्रण देण्यासाठी. ही एक बॅरेल तयार व्हायला किती कालावधी लागतो तसा? एकदा तयार करायला आपल्याला 12 दिवस लागतात. 12 दिवस. हा. मग 12 दिवस ही किती लिटरचा बॅरेल आहे? हे 200 लिटरचा बॅरेल. 200 लिटरचा बॅरेल आहे, 12 दिवस लागते ते. मग ह्यात सुरुवातीला पाणी किती घ्यायचं? 200 लिटर. 200 लिटर पूर्ण 200 लिटर पाणी घ्यायचं. थोडंच कमी करायचं, 180 घ्यायचं. 180 घ्यायचं. त्यात मटेरियल काय टाकायचं पुन्हा वरनं? पहिल्यांदा टाकताना 2 किलो गुळ आणि 2 किलो बटाटो. 2 किलो गुळ, 2 किलो बटाटो बटाटो शिजवून टाकायचं सगळं.
दोन्ही पण शिजवून शिजवून. लगदा करून हं. टाकायचं काय हा बटाटो किसून असं बारीक करून टाकायचं आणि आणि कोण गुळ हा असा गरम करायचा. गरम करायचं पाणी करायचं त्याचं हा वितळून वितळून पाणी करायचं आणि मग मग ओतायचं. टाकायचं. असं किती दिवसानं टाकत राहायचं ह्याला 12 दिवसात तयार व्हायला कल्चर? एकदाच टाकायचं. एकदा टाकलं की 12 दिवसात तयार होते. हं. परत त्याला झाकून ठेवायचं. हं. मग परत आपण कधी सोडणार आहे त्यावेळेला 1 लिटर काढायचं पलीकडल्या 200 लिटर मध्ये. परत 1 1 लिटर लिटरचं काढून कुठल्या ह्या 200 लिटरच्या बॅरल मध्ये 1 लिटर काढून 200 लिटरच्या बॅरल मध्ये बॅरल मध्ये टाकायचं. बर त्यात आणि पुन्हा बटाटो गुळ घालायचा हा, का बरं? 1 लिटरचं परत 200 लिटर बनणार आहे आपलं. हा म्हणजे पुन्हा त्याचं कल्चर वाढवत राहायचं कल्चर वाढवायचं. वाढवायचं आहे. ह्याच्यात फक्त किती राहणार आहे आपलं? ह्याच्यात फक्त 180 मधलं 1 लिटर काढलं तरी पण बाकीचं शिल्लक राहते. हा 169 हा. 179 लिटर शिल्लक राहतं. हा मग ती परत पुढल्या वेळेला आपण ह्याच्यातलं 1 लिटर काढायचं परत त्यात वापरायचं. हा म्हणजे कंटिन्यू कल्चर तुमचं तयार होत राहतंय. हा आता ह्या तुम्ही टेंड्रम थेरी मध्ये BBM फी हा जो बॅरेल आहे आता हा जे ड्रम बनवलेला आहे ह्यामध्ये तुम्ही काय घालता का सेम प्रोसिजर आहे जशी मागच्या बॅरेल सेम मध्ये प्रोसिजर पॅसिलोमायसिस जसं आहे हा. तशी सेम प्रोसिजर. हा. फक्त ह्याची कॅप्सूल वेगळी येते. कॅप्सूल हा. म्हणजे काय असतं? ते फंगस मित्र म्हणून ती कॅप्सूल मिळते आपल्याला. मिळते ती घालायची यामध्ये. ह्याच्यात काय किंमत वेगळी. राहते ते कॅप्सूलची? 1499 4 कॅप्सूलची. 4 कॅप्सूलची किंमत 1499 म्हणजे 1500 म्हणजे 1500 रुपये. 350-400 रुपये. पण हे आपल्याला कंटिन्यू 2 वर्ष चालणार आहे ना. 2 वर्ष चालणार आहे. 2 वर्ष बरोबर. फक्त आपण याला महिन्याला खायला घालायचं. अर्धा किलो गुळ. म्हणजे चारही ड्रम मध्ये सेम सिस्टीम आहे का? सेम सिस्टीम आहे. फक्त कॅप्सूल वेगवेगळे कॅप्सूल. कॅप्सूल आता आणि ह्यामध्ये वेगवेगळे फंगस आहेत ना. फंगस वेगवेगळे कॅप्सूल जे राहणार. हा. आता ही SB येणार हा. त्यामध्ये काय तशीच प्रोसिजर ही TVH. TVH म्हणजे ट्रायकोडर्मा व्हेरिडी. ट्रायकोडर्मा व्हेरिडी. आणि ही SB सुडोमोनास बॅसिलस. सुडोमोनास बॅसिलस. आता ही हवेच्या संपर्कात नाही आली पाहिजे हवेच्या संपर्कात नाही आली पाहिजे. म्हणजे त्याचा ही एक गुणधर्म आहे. ह्याची किंमत वेगळी आहे. ही आता भूमित्र किट हे सगळे घटक तुम्ही ह्यात मिसळता. हा. हे 200 लिटरच बॅरल असेल. 300 लिटरचा आहे. मग ह्यात घेताना ह्यातले कसं घेता मटेरियल? तो आपला भूमित्र किट तो बॅरेल आहे. हा ती झालं की त्यातलं 1 लिटर घेतलं ह्याच्यात. ह्याच्यात परत 2 किलो बटाटो आणि 2 किलो गुळ घालायचा. 2 किलो बटाटो आणि 2 किलो गुळ घालायचा. हा गुळ घातलं की परत 300 लिटर 7 दिवसात बनते. 7 ते 8 दिवसात. 7 ते 8 दिवसात. हा जसं तिथं सेम आहे तसं इथं सेम बनणार. बरोबर. मग ती झालं. आता मग आपल्याकडे ॲझोटो किंवा रायझो असेल, ॲसिटोबॅक्टर असेल, KMB असेल, झेडेस असेल, SSB असेल, त्यात पुन्हा त्यात काय ऍड करावे लागतात का जीवाणू? नाही ह्यात काही सुद्धा नाही ऍड करायचं. मग हे जे 10 प्रोडक्ट कसे तयार होणार असं म्हणतो? कारण एकाच कॅप्सूल मध्ये 9 बॅक्टेरिया दिले त्यांनी. हा म्हणजे त्या ह्याची वेगळी बॅक्टेरिया कॅप्सूल आहे. ह्याची वेगळी 9 बॅक्टेरिया त्यात एकत्र आहेत. एकत्र आहेत. हा ह्या 9 बॅक्टेरिया भूमित्रासाठी आहेत. मग ही आता STP न दाबताय उसाला तुम्ही? STP दाबतो. किती लिटर म्हणजे किती दिवसात लिटर दाबता? किती लिटर दाबताय? महिन्याला 1500 लिटर दाबतो. महिन्याला 1500 लिटर 2 एकरासाठी. 2 एकरासाठी. बरं.